नमस्कार. आज मी हॉटेलसारखी कचोरी आपल्या घरीच बनवणार आहे. जी गेलो होतो आज मी ती कचोरी आज घरीच बनवणार आहे. मी 1 कप हे मैदा घेतला आहे. आपण त्याला चाळणीनं चाळून घेऊ. काही कचरा गिचरा असला तर निघून जाते. आता याच्यात आपण थोडंसं चमचभर मीठ घालू. ओवा असा हातानं आपल्याला असा कुचकारून टाकायचा आहे त्यात. आता थोडंसं तेल घालू आपल्याला पीठ मळण्यासाठी. आता मस्त आपल्याला याचा घट्ट असा याचा डो लावून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही, असा मीडियम आपल्याला याचा डो लावायचा आहे. तेल आधी असं हातानं मस्त असं त्यात मिसळून घ्या पिठातनी, म्हणजे कचोरीला चांगला खुसखुशीतपणा येतो. मंडळी, व्हिडिओ जर आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे असं चुरून घ्यायचं आहे. हे बघा, असा हे गोल आपल्याला असा घट्ट असा गोळा आहे बनवून मैदा आपल्याला चुरून घ्यायचा असं. आता त्याच्यावर आपण प्लेट झाकून 5 मिनटं त्याला साईडला ठेवू. ही मुगाची डाळ घेतली आहे, भिजू घातलेली घेतली आहे. आता एक मिक्सरमधून फिरून घेतली. असं थोडेसे अदरकची मिक्सरमधून यात मी मिरची पेस्ट आणि लसणाची पेस्ट, कढईत तेल टाकले. आता थोडीशी मोहरी टाकू त्यात आपण. मोहरी आता लगेच आपल्याला याच्यात कुटलेले जरासे साबुत धने टाकायचे. अजून कुटलेली सोप टाकायची थोडीशी, म्हणजे चांगला त्याचा स्वाद येते. आता आपण याच्यात हिरवी मिरची आधी टाकून घेऊ, म्हणजे हिरवी मिरची चांगली भाजल्या जाते, तिखट लागत नाही मग जास्त. थोडीशी मिरचीला थोडंसं तेलामध्ये होऊ द्यायचं. नंतर त्याच्यात आपल्याला लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट टाकायची. हे लसण जिऱ्याची पेस्ट आपल्याला आता टाकायची. लसण जिऱ्याची पेस्ट टाकणं झाल्यावर आपल्याला त्यात आता बेसन सोडायचं आहे. आपल्याला आधी बेसन अर्धी वाटी बेसन टाकायचं, म्हणजे ते मुगाचे डाळीत जे ओलसरपणा राहतं जास्त ते सोकून घेते बेसन. बेसन मस्त असं भाजून घ्यायचं, त्यात लाल जरद होईपर्यंत, चांगलं कच्चं नाही राहिलं पाहिजे. आता वरून आपण लाल मिरची टाकू, हळद टाकू, फिरून घेऊ थोडंसं. नंतर आपण याच्यात धने पावडर टाकू. आता आपल्याला याच्यात ही मुगाची डाळ टाकून द्यायची आहे त्यात. मस्त आपल्याला हे असं फिरवत राहायचं. जे बेसन आपलं असं फुलून आलं आहे वरती, ते असं मस्त एकदम मिक्स झालं पाहिजे. त्याच्यात तेल थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे थोडासा मसाला भाजायला लवकर भाजते. आता त्याच्यावर मसाला टाकू आपण, गरम मसाला, अजून मीठ टाकू. आता याच्यात जेवढं चवीपुरतं मीठ टाकायचं मसाल्यात. थोडंसं परत असं फिरून घेऊन आपल्याला एका ताटात हे लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे. मस्त असं हे भाजून घेतला ना, मस्त छान असं ते
सोकून घेते सगळं पाणी त्यातलं. आपल्याला कोरडं कोरडं मिश्रण पाहिजे. आता हे असं हे आपल्याला 5 मिनटं थंड व्हायला ताटात काढून ठेवून देऊ, म्हणजे अजून त्याचा ओलसरपणा जास्त कमी होते. आता मी 5 मिनटं ठेवलेला उंडा हे बघा असा मस्त हे फुलून आला आहे. आता हे मिश्रण पण थंड झालं आहे. आता आपण याच्या कचोऱ्या बनवायला तयार करू. असं थोडंसं हातानं थोडासा उंडा चोळून घ्यायचा, म्हणजे त्याला गोल आकार पद्धतशीर येते, चिरत गिरत नाही कचोरी. असं मस्त दाबून दाबून आपल्याला अशी याची चकली केल्यासारखं असं गोल असं हे करून घ्यायचे, वाटी केल्यासारखे. त्यात आपण मिश्रण भरू आणि त्याला असं मोदक बनवतो तसं असं त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे वरतून. तसंच पूर्ण दाबून घ्यायचं बोटानं असं ते मिश्रण, आणि वरती असं त्याचं हे तोंड करून, आणि त्याला आपल्याला असं लगेच त्याला तिथं हे करून घ्यायचं, दाबून घ्यायचं आहे असं चांगलं, म्हणजे कचोरी फुटली नाही पाहिजे. हातानं असं आपल्याला प्रेस करायची आहे कचोरी, म्हणजे त्याला असे पुरीसारखे आपल्याला हातावरच तिला तयार करायचं आहे. हे बघा असं थोडंसं प्रेस केलं दोन्हीकून किती मस्त अशी पुरीसारखी आपल्या हे होते. आपल्याला ह्या कचोऱ्या लाटायच्या नाही, हातानंच प्रेस करून हॉटेलवाल्यासारख्या आपल्याला तशा बनवायच्या. अशा आपण सगळ्या आता ह्या कचोऱ्या अशा एकदम पटापट बनवून घेऊ. मी एका कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत हे सगळं आपल्या कचोऱ्या बनवून तयार होईपर्यंत तेल आता गरम होते. फक्त त्याचे तोंड चांगले दाबून घेतले की त्याचा फुटायची भीती नसते. तेलात ते मग मसाला आपला फुटत नाही आणि तेल आपलं खराब होत नाही. थोडंसं जर बोटानं दाबून घेऊन त्याला मस्त असं पॅक करून घ्यायचं. बस तेल गरम झालं आहे. चला त्यात सराटा टाकू आणि लगेच आपण त्याच्यात कचोऱ्या सोडू. सराटा टाकल्यामुळं आपल्या कचोऱ्या एकदम खाली चिटकत नाही, अशा अद्दरच राहतात. आपल्याला मीडियम आचवरच ह्या होऊ द्यायच्या आहेत. मीडियमच आपल्याला गॅस ठेवायचा आहे. जास्त फुल गॅस ठेवला तर कचोऱ्या लवकर जळतात आणि कच्च्याच राहतात आतून. हे बघा कशा ह्या 2 ते 3 मिनटात अशा ब्राऊन ब्राऊन कलर होऊन येते याचा. छान अशा स्लो गॅसवरच आपल्याला होऊ द्यायच्या त्यात 2 ते 3 मिनटं. जोपर्यंत त्या ब्राऊन होऊन अशा फुगून वरी येत नाही तोपर्यंत गॅस वाढवायचा नाही, नाहीतर मग कचोऱ्या जळून ते आतून कच्च्याच राहतात मसाला पण. हे बघा कशी छान आपली कचोरी आता हे बनली आहे, तयार झाली आहे. काढून घेऊ लगेच प्लेटमध्ये. मंडळी कसा वाटला व्हिडिओ, लाईक सबस्क्राईब जरूर करा छान वाटला असेल तर.